नाही एक मिनिट आमच्या काय संबंध नाही अरे हो इकडे नामदार राधाकृष्ण विखे पाटील की जय जय भवानी तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हम तुम्हारे साथ कालदार सुजय यादव की नामदार राधाकृष्ण विखे पाटील की तुमच्या गावात शिवाजी महाराज पुतळा आहे तिकडे करायचं म्हणा इथं काय संबंध नाही यायचा पुतळा तिकडे जायचं नामदार राधाकृष्ण विखे पाटील की नाही तिकडे जायचं नाही याचा काय संबंध आहे अरे मी भांडण सुद्धा केले मारामारा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं सर्वप्रथम या ठिकाणी राहते इथल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सगळ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला असं देखील आम्हाला बघायला मिळालं. दुर्दैवाची गोष्ट आहे. ज्या राजांनी कसं प्रशासन करावं, कशा राज्य कारभार बघावा याचं उत्तम उदाहरण संबंध जगासमोर ठेवलेलं आहे. आपल्या देशाचे आराध्य दैवत त्यांची आज जयंती होती आणि हा एक उत्साहाचा सण असतो ज्यांच्यामुळं आपले अस्तित्व आहे. त्या राजाला आपण अभिवादन करायला आपले सगळे दिनक्रमांक सगळे कार्यक्रम सोडून येत असतो आणि वर्षभराच्या कामासाठी प्रेरणा घेत असतो. त्याकरता हा सार्वजनिक उत्सव होता. सगळ्याच या ठिकाणच्या मंडळींनी त्याला हातभार लावलेला होता आणि स्वाभाविक अभिवादन करायला यावं याच ठिकाणून आम्ही वीरभद्र मंदिर असेल महाराजांचे आशीर्वाद घेऊन अनेक आम्ही प्रकल्प हाती घेतले आणि तडीस नेले आणि म्हणून श्रद्धा असल्यामुळं आम्ही स्वाभाविक या ठिकाणी अभिवादन करायला आलो. परंतु इथं आल्यावर कळलं की लाईटही घालवली आणि ज्या क्रेननी वरती हार घालायचा ते क्रेनही नगरपालिकेचे कर्मचारी इथं असताना देखील आम्हाला वरतून सूचना आहे की या ठिकाणी क्रेन ऑपरेट करायचं नाही आणि लोकांचा टॅक्स आहे. नगरपालिका ही काही खाजगी संस्था नाही. शिवाजी महाराजांचा पुतळा हा काही खाजगी प्रॉपर्टी नाही. आपल्याला ज्ञात आहे किती वर्ष महाराजांचा पुतळा कोणी त्या ठिकाणी गोडाऊनमध्ये डांबून ठेवला होता. त्यासाठी अनेक आंदोलन देखील झाले होते. त्या याच्यात मी जाऊ इच्छित नाही. पण आज आनंदाचा दिवस आहे. महाराजांना देखील अनेकदा रयतेसाठी संघर्ष करावा लागला. तर तीच प्रेरणा या निमित्ताने आम्ही घेऊन अजून संघर्ष करू आणि
काम करू एवढंच या निमित्ताने बोलतो. दडपशाही आहे की तुम्ही येणार आहे म्हणून, विवेक कोल्हे येणार म्हणून भीती आहे? नाही, विवेक कोल्हे येणार म्हणून किंवा कोणी येऊ, माझं म्हणणं आहे की महाराजांची जयंती ही काही कोणा एकाची नाही. त्यासाठी मागच्या वेळेस गणेश उत्सवाच्या वेळेस काही मंडळांनी या ठिकाणी आमंत्रित केलं होतं. त्याही वेळेस दुर्दैवाने असा प्रकार घडला. देव असेल किंवा महापुरुष असतील, ह्या जयंत्या यांच्या जयंती सार्वजनिक असतात आणि सार्वजनिकरित्याच त्या साजऱ्या झाल्या पाहिजे. त्याला कुठलंही गालबोट लागलं नाही पाहिजे असं व्यक्तिशः माझं मत आहे. परंतु या ठिकाणी असं दिसतंय की कुठंतरी दहशतीचं उडालेलं झाकण पुन्हा लावायचा प्रयत्न केविळवाणी चालू आहे. परंतु हे सगळे महाराजांचे युवा मावळे आहे आणि ह्या अशा जुलमी कारभाराच्या विरुद्ध आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी आवाज उठवला त्यांनाही काही प्रमाणात मागच्या वेळेस हल्ले झाले, असे प्रकार वारंवार घडत राहिले तर निश्चितपणाने याचा न्याय हे जनतेच्या कोर्टात होईल याची मला खात्री आहे. मिरवणूक चालू असताना हे देखील ऐकायला लागलं की या ठिकाणी बाहेरच्या व्यक्तींना अलाउड नाही, त्यांना विरोध आहे, आज देखील सांगण्यात आलं. मग त्याच्या कारण तेच होतं की या ठिकाणी हे बघा, हा श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील परिसर आहे. स्वाभाविकदृष्ट्या सार्वजनिक उपक्रमांना या ठिकाणी सगळी संचालक मंडळ असतील किंवा आमच्यासारखे हजेरी लावणं अपेक्षित असतं किंवा आम्हाला वाटलं की या ठिकाणी आपण देखील सार्वजनिक कार्यक्रमाला 2 हात आपण लावावे आणि त्या उत्साहात सहभागी व्हावं, तर कोणाची पोटदुखी होण्याचं काही कारण नाही. परंतु ते स्वतः या ठिकाणी अभिवादन करायला आले का नाही मला कल्पना नाही. कदाचित येऊन गेले, परंतु दुसरं कोणी येऊ नये आणि अभिवादन करू नये अशी कोणाची भावना असेल तर ती चुकीची आहे. याच्यात तरी राजकारण करू नये. आज तरी, आजचा दिवस तरी हा राजाचा दिवस आहे, ज्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे, त्याच्यामुळे आज तरी होणं हे दुर्दैव आहे. एवढंच मी म्हणू इच्छितो. आणि हे केविळवाणी प्रयत्न आहे हा, असं न येऊ देण्यानी काही कोणाच्या याला हे करणं काही चांगली गोष्ट नाही असं मला वाटतं. मग त्यांना सल्ला द्यायचा असेल तर तुम्ही काय सल्ला द्या? नाही, सल्ला देणं इतके मी मोठा नाही. दादा एक वेगळा प्रश्न. हां, तुम्ही भाजपमध्ये आहात आणि बाळासाहेब थोरात भाजपमध्ये येण्याची चर्चा अहमदनगर जिल्ह्यात चालू आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ना मी भाजपच्या कोर कमिटीमध्ये, ना मी प्रदेश कार्यकारिणीवर आहे, ना मला काही त्यातली माहिती नाही. निश्चितपणाने मी एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम करत असतो. पण हा वरिष्ठ पातळीवरचा प्रश्न तुम्ही मला विचारला, तो वरिष्ठ पातळीतलेच नेते मंडळी सांगू शकतात. बाळासाहेब थोरात आणि तुम्ही आता मांडीला मांडलं बसतायत मोठमोठ्या. नाही, आमची युती ही श्री गणेश सहकारी साखर कारखान्यापुरती होती. ती एक सहकारी संस्था आहे. त्या संस्थेच्या निवडणुकीपुरती आम्ही युती केली होती आणि आम्ही यशस्वीरित्या त्याचा कारभार चालवतो आहे. त्याच्या पलीकडं राजकीय हस्तक्षेप ना आम्ही त्यांच्या याच्यात करतो ना ते आम्हाला काही आग्रह धरतात किंवा आमच्या राजकीय, शेवटी 2 वेगळे प्रस्थ आहे किंवा वेगळ्या स्वतंत्र स्वायत्त पद्धतीने आमचं राजकारण चालतं. त्याच्यामुळं त्याच्यात काही फारसं तसं तथ्य नाही. पण आले तर आम्ही गाजत वाजत स्वागतच करू, त्याच्यात काय चांगलंच होईल. कारण की जिल्ह्याला जे काय जिल्ह्यातील भाजप अधोगतीला चाललेली आहे, निश्चितच त्याला ऊर्जा मिळेल याची मला खात्री आहे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.